प्रतिक्रिया या सगळ्या राड्यावर आदित्य ठाकरे यांनी दिलेली आहे। पुढची बातमी आहे मुंबईतून। मुंबईतील दादरमध्ये असणाऱ्या कबूतरखान्यावरून गेल्या काही दिवसांपासून चांगलाच वाद सुरू आहे। याच परिसरात असणाऱ्या जैन मंदिराला जाळ्या लावण्यात आल्याचा मुद्दाही चर्चेत आला होता। आता या जाळ्यांवरून कबूतरखान्याला विरोध करणाऱ्यांनी प्रश्न उपस्थित केले होते। त्यावर आता जैन मंदिराकडूनही स्पष्टीकरण देण्यात आलं। या दोन्ही बाजू नेमक्या काय आहेत ते जाणून घेतले आमचा प्रतिनिधी वेदांत देवता। आपण सध्या दादरच्या कबूतरखान्यावर आहोत आणि ज्या प्रकारे मुंबई उच्च न्यायालयानं आता पुढील सुनावणी बुधवारी ठेवली आहे, मात्र कबूतरखान्यावरची जी बंदी आहे ती कायम ठेवली आहे। इथेच आंदोलन झालं होतं, ह्या ताडपत्री काढण्यात आल्या आणि हा कबूतरखाना पुन्हा एकदा सुरू करण्यात यावा अशा प्रकारची मागणी करण्यात आली। खरं तर इथे दोन गट आहेत ज्यांचं असं म्हणणं आहे की आरोग्याचा विचार करता हा कबूतरखाना बंद व्हावा, पण दुसरा असा गट आहे की त्यांचं असं म्हणणं आहे की आरोग्यावर कुठलाही दुष्परिणाम होत नाही आणि त्यामुळे आम्ही अनेक वर्षांपासून इथे राहतो, त्यामुळे कबूतरखाना सुरू ठेवण्यात यावा। आपल्यासोबत दादा आहेत, किती वर्षापासून राहता तुम्ही इथे? मी माझा जन्म इथे झालेला आहे। हे इथे पाटकर हॉस्पिटल होती इथे समोरच, तिथे जन्म झाला आहे आणि मी जेवपर्यंत मला ज्ञान मिळालं तिथपर्यंत मी कबूतरला चण टाकते, दाणा टाकते। दंड भरावा लागणार आहे? दंड मी भरला आहे, दंड भरलेला पण आहे, 500 रुपये मी दिलेले पण आहे। हाँ टाकणार दंड? हाँ नाही, परमिशन आता थोडा कायद्याच्या मी अनुकरण करणार आणि कायदा काय बोलते त्याच्या हिशोबाने मी चालणार। तुम्ही पण इथे राहता? हो यस। किती वर्षापासून राहता? मी 25 वर्ष झाली। मी 87 टेरेसवर नेऊन ठेवायचं ना, टेरेस तर आहेत ना, मग ते का नाही ठेवत टेरेस? आता तुमचं काय म्हणणं आहे, याला विरोध आहे कबूतर? हे धर्मविरुद्ध नाहीये, 100% विरोध आहे। कबूतरखाने असावेत पण ते मध्यभागी शहराच्या नसावेत, कुठेतरी गावाबाहेर किंवा जिथे रिकामी जागा असेल, लोकसंख्या कमी असेल तिकडे असावेत, कारण ह्यांची विष्ठा खरोखर आरोग्याला घातक आहे। आणि आज आम्ही इथे राहतो, आम्हाला कळतं किती त्रास होतो। म्हणजे आमच्या एसी मशीनवरती सुद्धा सगळं ते बाहेर घाण करतात आणि मग ते इतकं सर्व्हिसिंग करायला लागतं सारखं एसीचं, वास येतो खूप घाणेरडा। ह्या लोकांनी का लावल्यात जाळ्या? मग पुन्हा एकदा आपण जाऊया, ते जैन मंदिर समोर आहे, जैन मंदिर समोर आहे आणि या जैन मंदिराच्या ज्या जाळ्या लावण्यात आलेल्या आहेत कबूतर आत येऊ नये म्हणून, आता या काही स्थानिकांचं असं म्हणणं आहे की जर जैन समाज या सगळ्यामध्ये सांगतोय की कबूतरखाने असावेत तर मग या पद्धतीने जाळी का लावण्यात आली? मंदिराचं असं म्हणणं आहे की आतमध्ये वो हम समझा दे, पहले पूरा चीज को जब तक नॉलेज न हो ना तब तक किसी को बोलना नहीं चाहिए। ये जाली क्यों लगी है पता है? किसी को पता है? पहले सिर्फ लेफ्ट राइट बोलने से कुछ नहीं होता है। ये जाली क्यों लगती है? अंदर जब पंखा चलता है तो कबूतर उसके आगे आगे मर नहीं जाता है। सुनो, नहीं तो हमारी इतनी सारी दुकानें कहीं जाली देखी क्या आपने? क्योंकि पंखा नहीं रहता उसमें, ऐसी रहती है। आप समझो ज्यादा करके तो कुछ जितने भी मीडिया वाले जो भी बोल रहे हो, कोई आम पब्लिक बोलती है, सोशल मीडिया पर ये जरा वायरल हो रहा है। कल से सुन रहा हूँ ये जाली जाली जाली। पहले प्रोडक्शन तो देखो। तुमचं म्हणणं आहे की पंख्यात अडकतात त्याच्यामुळे? पंखे में आ जाए तो मर जाएगा कि नहीं? तो जीवन हिंसा होगी कि नहीं? तो मैत्री भाव क्या हुआ? हम लोग यहाँ पे ये जो जाली लगाया है वो पंखे के नीचे आके मर नहीं जाए, इसीलिए इसका कोई दूसरा उपयोग मत करो। ये स्वास्थ्य की चिंता जरूरी है, लेकिन स्वास्थ्य के लिए इसको मरना ये गलत है। प्लस धारा 51 मरना नहीं चाहिए, लेकिन उसका रास्ता तो करो यार, रास्ता करो ना। वही बोला सरकार को। जाली लगाया आपने, समझाया, हमने कुछ नहीं बोला। आपने क्या बोला? पंखे में जाते हैं, एकदम राइट है, बराबर है, हम भी जानते हैं ना वो जीव है, हम लोग मना कर रहे हैं। और रिक्वेस्ट, ये जाली इधर लगी कि कब इधर ज्यादा है, और बहुत सारे मंदिर है, देखो कहीं जाली नहीं लगी है। आप लोग इसका दुरुपयोग मत लो। उसका दुरुपयोग नहीं, आपने समझाया, हम समझ गए, कुछ जवाब दिया आपको। पण आता त्यांचं असं म्हणणं आहे की कोर्टाचा जो निर्णय येईल तो मान्य असेल। निर्णय असेल तर सगळ्यांनाच मान्य करायला लागेल, कारण भारतामध्ये कोर्ट हे सर्वोच्च आहे। त्याचं फक्त आमचं एकच म्हणणं आहे की शहराच्या मध्यवर्ती भागात हे नसावं। माझा त्रास होतोय तो 100% होतो। मुंबई उच्च न्यायालय नेमके काय निर्देश देतं हे बघावं लागेल। मात्र दोन्ही प्रतिक्रिया आपण बघितल्या, दोन्ही प्रतिक्रिया आपण जाणून घेतल्या, स्थानिकांना नेमकं काय वाटतं जाणून घेतलं आणि जे निर्देश बुधवारनंतर येतील त्याचं पालन आता सगळ्यांना करावं लागेल। कॅमेरामॅन मनोज जयस्वाल समी वेदांतने, एबीपी माझा, मुंबई। त्यामुळे कबूतरखान्यांवरून वादाचा आणि आरोपांचा गुटरगू सध्या सुरूच आहे। वळूया पुढच्या बातमीकडे। महादेवी हत्तीणीला परत नांदणी